नमस्कार, मी कविता राणे. एबीपी माझा विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा महत्त्वाचा की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन महत्त्वाचं, हा प्रश्न आजच्या दिवसभरामध्ये उपस्थित झालाय. कारण महाराष्ट्र सरकारनं शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रामध्ये जो पुतळा उभा करायचा ठरवलाय त्याची उंची आज 90 मीटरवरून तब्बल 190 मीटरवर नेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे सगळं कमी म्हणून की काय, तर जवळपास 100 कोटी जे स्मारकाचा खर्च सुरुवातीला अपेक्षित होता तो आता जवळपास 1000 कोटींपर्यंत पोहोचलाय. कदाचित तो 1500 कोटींवर पण जाऊन पोहोचेल. प्रश्न असा उपस्थित राहतोय की ज्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास लाभलाय त्या महाराष्ट्राला खरंच अशा स्मारकाची गरज आहे का, की शिवाजी महाराजांनी जो इतिहास गड किल्ल्यांच्या रूपानं महाराष्ट्राला अगदी ठेवीच्या स्वरूपात ठेवून दिलाय तो जतन करण्याची गरज आहे. इतका पैसा जर स्मारकावर खर्च केला जात असेल तर महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांवर मग सरकार कोणतीही आर्थिक तरतूद का करत नाहीये? दिवसागणित गड किल्ल्यांची अवस्था बिकट होत चालली आहे, मात्र तिथे सुद्धा सरकार का लक्ष देत नाहीये? आणि फक्त निवडणुका आल्यानंतरच हा सगळा मुद्दा समोर का येतो? गुजरातमध्ये जेव्हा सरदार पटेल यांचा पुतळा उंच बांधण्याचा प्रयत्न झाला त्यानंतरच महाराष्ट्र सरकारनं उंची थेट 90 वरून 190 मीटरवर का नेण्याचं ठरवलं? हे सगळे प्रश्न आजच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे उपस्थित होतात. त्यावरच आपल्याला चर्चा करायची. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत कम्युनिस्ट नेते ॲडव्होकेट गोविंद पानसरे, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रशांत ठोसर आपल्या सोबत आहेत, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे सचिव राजन बागवे या चर्चेमध्ये सहभागी होतात, आणि गडसंवर्धन समर्थक शिवाजी महाराजांची भूमिका अवघ्या महाराष्ट्रामध्ये सादर करणारे आणि त्याच भूमिकेतनं महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेले शिवाय दुर्ग संवर्धक महासंघाचे ब्रँड अँबॅसिडर डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या सोबत आहेत, आणि छावा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर काळपुटे दूरध्वनीवरून आपल्या सोबत असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती, या सगळ्या प्रश्नावर उत्तर ज्यांच्याकडनं आपल्याला घ्यायचे होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज समितीचे स्मारक समितीचे जे सदस्य आहेत आमदार विनायक मेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जे सुरुवातीपासून या सगळ्या स्मारकासाठी आग्रही आहेत, सातत्यानं आंदोलनं करतायत. त्यांनी या चर्चेमध्ये सहभागी होण्याचं आश्वासन दिलं होतं. या चर्चेमध्ये आपण येतोय असं सांगितलं होतं, मात्र ऐन वेळेला विनायक मेटे यांनी या चर्चेमध्ये सहभागी व्हायला नकार दिला. त्यांची खुर्ची इथे आपण ही रिकामी ठेवलेली आहे कारण विनायक मेटे यांनी ऐन वेळेला या चर्चेमध्ये सहभागी व्हायला नकार दिलाय. सुरुवातीला मी गंगाधर काळपुटे यांच्याकडे जाते. काळपुटेजी, 1100 कोटी रुपये 1500 कोटी रुपयाचं स्मारकावर खर्च होत असतील तर महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाकडे सरकार का लक्ष देत नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. काळपुटेशी आवाज येतोय? प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारायचा की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करायचं? माझ्या मते दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं सर्वोच्च स्थान मानते आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्मितेचा असणारा हा प्रश्न आहे की अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक झालं पाहिजे. तसेच ज्या गड किल्ल्याच्या माध्यमातून महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि खऱ्या अर्थानं ते रयतेचं स्वराज्य निर्माण केलं, त्या रयतेचं स्वराज्य या गड किल्ल्यांनी टिकवून ठेवलं. वेळप्रसंगी या गड किल्ल्यांनी आपल्या छाताडावरती दुश्मनांच्या तोफगोळे झेलले आणि महाराष्ट्राचं देशाचं संरक्षण केलं, देशातल्या जनतेचं संरक्षण केलं. म्हणून खऱ्या अर्थानं गड किल्ल्याचं संवर्धन सुद्धा झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या राज्य सरकारने आतापर्यंत फक्त भूलथापा देऊन अरबी समुद्रात शिवस्मारक करतो म्हणून 10 वर्ष 2 निवडणुका काढल्या. खऱ्या अर्थानं राज्य सरकारचा या प्रसंगी मी छावा संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आणि जर ज्यांना थोडा जरी शिवाजी महाराजांचा पुळका असेल, शिवाजी महाराजांबद्दल फुले शाहू आंबेडकरांचं आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राजकारण करत असतील तर त्यांनी तात्काळ गुजरातचा आदर्श घेऊन, नरेंद्र मोदींचा आदर्श घेऊन तात्काळ अरबी समुद्रातलं शिवस्मारकाचं काम तर केलंच पाहिजे. पण गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी किमान 1 ते 2000 कोटी रुपये राज्य सरकारनं तात्काळ तरतूद केली पाहिजे अशी आमची छावा संघटनेची मागणी आहे. तसेच युवराज छत्रपती संभाजीराजे आज मराठवाड्यात शिवशाहू यात्रेच्या निमित्तानं जात आहेत. त्यांनी सुद्धा मी सुद्धा या यात्रेमध्ये विदर्भात आणि मराठवाड्यात सहभागी झालेलो आहे. या यात्रेमध्ये मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ल्यांची पुनर्बांधणी व्हावी, गड किल्ल्याला
डागडुजी केली पाहिजे, त्याचं संवर्धन झालं नाही, पाहिजे. तुमच्या मते दोनही गोष्टी झाल्या पाहिजेत. अमोल, ही भूमिका घ्यायला खरंच खूप सोपी आहे आणि राजकीय दृष्ट्या खरं तर आपण म्हणू की सोयीची आहे की दोन्ही व्हायला पाहिजे. पण प्रत्यक्षात एकीकडे पुतळ्यासाठी हजारो कोटी वाढवले जात असताना प्रत्यक्षात महाराष्ट्रातले जे गड किल्ले आहेत, जो खरा शिवाजी महाराजांनी ठेवा ठेवलाय, त्याच्यासाठी काही होताना दिसते. मुळात दोन प्रश्न कायम माझ्या मनात येतात. पहिली गोष्ट की ज्या छत्रपतींनी कुठेही ताजमहाल बांधला नाही, कुठेही आलिशान राजवाडे बांधले नाहीत, महाल बांधले नाहीत, ज्यांनी कायम रयतेच्या कल्याणाच्या दृष्टीनं फक्त काम केलं, रयतेचं राज्य उभारलं, त्यांचं स्मारक हे जगाचे डोळे दिपवण्यासाठी असावं की रयतेच्या कल्याणासाठी असावं. दुसरी एक गोष्ट अशी येते, एक चारोळी जी खूप प्रसिद्ध आहे की पुतळे उभारून खरंच स्फूर्ती मिळते का, ते सरावाचे झाल्यावर त्यांच्याकडे नजर तरी वळते का. या तत्वानुसार जर मला वाटतं की आजच्या पिढीला महाराज जे हवे आहेत ते महाराज कोण होते किंवा महाराज कसे दिसत होते यापेक्षा महाराज काय होते, जर स्मारक असायला हवं तर ते स्मारक हे प्रत्येकाच्या मनात असायला हवं. त्या स्मारकामधून महाराजांचा इतिहास यायला हवा, त्या स्मारकातून महाराजांचे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स असायला हवेत, त्या स्मारकातून महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन जो आदरभाव आहे तो यायला हवा, रयतेचं राज्य अंमलात आणण्याची त्यांची जी कळकळ आहे ती असायला हवी, हे महाराजांचे विचार पोचायला हवे. आणि दुर्ग संवर्धनाविषयी म्हणाल तर महाराजांच्या किल्ल्यांची खरंच आज दुरावस्था आहे. 5-50 वर्षांनंतर जेव्हा आपल्या मुलांना, नातवंडांना आपण महाराजांचा किल्ला म्हणून दाखवायला जाऊ, तेव्हा ते पोरगा आपल्याला नक्की प्रश्न विचारेल की या दगडामातीच्या ढिगाऱ्याला किल्ला म्हणतात का. महाराजांच्या इतिहासाचे एकमेव साक्षीदार आज हयात आहेत ते म्हणजे हे गडकिल्ले आहेत. आपल्या पूर्वजांनी, कित्येकांनी, हजारो लोक एक एक किल्ला राखताना हे खर्ची पडलेले आहेत. पुरंदरच्या तहाच्या वेळी जेव्हा औरंगजेबाला 23 किल्ले द्यावे लागले तेव्हा महाराजांचं जे दुःख आहे ते सगळ्या इतिहासानं नमूद केलेलं आहे. जर महाराजांना या किल्ल्यांचं इतकं महत्त्व होतं तर आपल्याला ते महत्त्व का नाही. बरं, माझं असं म्हणणं आहे की हे किल्ले हे केवळ या स्मारकाच्या स्वरूपात नसावेत, यातून रयतेच्या कल्याणाच्या दृष्टीनं ही स्मारकं उभी राहावीत. जर गडकिल्ल्यांचं संवर्धन झालं तर महाराष्ट्रातल्या पर्यटनाला चालना मिळेल, तिथल्या स्थानिकांना एक रोजगार उपलब्ध होईल. कितीतरी किल्ले असे, ते महाराष्ट्राच्या किल्ल्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की आज सह्याद्रीच्या माथ्यावर असलेल्या या किल्ल्यांमध्ये आजही पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत, गोड्या पाण्याचे मुबलक स्रोत उपलब्ध आहेत. या पाण्याचा जर सुयोग्य वापर झाला, या उतारावरच्या जमिनींवर ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत त्या जर जपल्या गेल्या, तिथलं जर संपूर्ण जीवसृष्टी जर जपली गेली तर एक निसर्गाचा ठेवा आपण जतन करतो, पर्यटनामुळे आपण चालना मिळतो. आणि जर किल्ल्यांचं संवर्धन झालं, समजा पुरंदरचं जर संवर्धन झालं तर आसपासच्या 5-50 खेड्यांमध्ये किती मोठा रोजगार उपलब्ध होईल. आज काश्मीरमध्ये जे पर्यटक जातात, या काश्मीरमधल्या पर्यटकांमध्ये 60% भारतीय पर्यटक असतात आणि त्यातले 30% हे महाराष्ट्रातून पर्यटक जातात. हे 30% पर्यटक जर मी महाराष्ट्रातच फिरवले तर माझ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला फायदा होईल. हे रयतेचं कल्याणकारी राज्य. आणि मला वाटतं की पुतळ्याला माझा विरोध नाही, अरबी समुद्रातल्या स्मारकाला माझा विरोध नाही, पण मला असं वाटतं जर आधी माझ्यासमोर ताट असेल तर आधी मी भाकरी खावी आणि नंतर मी गोडाधोडाचा विचार करावा, असं मला वाटतं. तुझी जी कळकळ आहे अमोल, जितक्या कळकळीनं महाराजांबद्दल बोलता, इतकीच कळकळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे ज्यानं शिवाजी महाराजांचा किंवा जो कोणी महाराष्ट्रीयन आहे त्याला जर शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून जर ही कळकळ वाटली नाही तरच आश्चर्य. प्रशांतजी, ज्या कळकळीनं अमोलने सांगितलं की जे आहे आपल्या ताटामध्ये तेच आपण खात नाही, त्यांनी ज्या पाण्याचा उल्लेख केला, खरं तर पाणीच काय म्हणजे त्या किल्ल्यांवर फिरलो तर तो वास्तुशास्त्राचा नमुना आहे, इतिहासाची आपल्याला ठेव आहे ती, आणि इतकी दूरदृष्टी त्याच्यामध्ये दिसते. ती दूरदृष्टी या किल्ल्यांकडे बघताना आपल्या सरकारनं दाखवली आहे? दुर्दैवाने नाही असं म्हणावं असं लागतंय. छत्रपती शिवाजी महाराज या अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. जगातील एकमेव राजा ज्याची जयंती, पुण्यतिथी आणि शिवराजाभिषेक दिन हा 350-400 वर्षानंतर साजरा होतोय, हे जगातलं एकमेव उदाहरण आहे, हे मी इथे ठासून सांगतोय. रायगड किल्ला जो समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवरती आहे, या किल्ल्यावरती छत्रपतींनी 350च्या आसपास बांधकामं केली होती, वास्तू उभारल्या होत्या. हे जगातलं एकमेव आश्चर्य आहे आणि एकमेव उदाहरण आहे. आत्ता अमोलजी जसं म्हणाले की पाण्याचा स्रोत, त्या काळी त्या शिबंदीचा विचार करून त्यांनी जिथे तो तलाव बांधले होते, ते आजही रायगडाला जवळजवळ 8 ते 10 लाख पर्यटक जेव्हा भेट देतात, वर्षभर तोच गंगासागर तलाव त्यांना पाणी पुरेसं त्यांना उरतंय. त्याचीही आपण नीट निगा ठेवलेली नाहीये, तेही पाणी हिरवंच होऊन ठेवलेलं आहे. ते पाणी जरी हिरवं झालं असेल तरी महाराजांची दूरदृष्टी यातून अगदी स्पष्टपणे आपल्याला अधोरेखित करता येते. आणि म्हणूनच असं म्हणावं असं वाटतंय की निव्वळ पुतळे कुठे उभारायचे
हा प्रत्येक शासनाचा आणि प्रत्येकाच्या विचारसरणीचा प्रश्न आहे. मुळात रायगड सारखा जो अमूल्य ठेवा, जे शिवभक्तांचं एक शिवतीर्थ आहे, ते धारातीर्थ आहे, आणि तेच जर का आपलं व्यवस्थित ठिकाणी नाही, का व्यवस्थित अवस्थेत नाहीये, ते आज त्याची भग्नावस्था झालेली आहे, आणि ते जर का आपण नीट करू शकत नाही आहोत, तर मग पुतळे उभारले काय आणि त्यांच्या नावाने आपण किती कंठशोष केला काय, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यांनी फार फार तर राजकारण साधलं जाईल, पण त्यांनी महाराजांच्या बाबतीत काही त्याच्यातून निष्पन्न होणार नाही. राजनजी, तुम्ही तर खूप महाराष्ट्रातले किल्ले बघितलेले आहेत, फिरलेले आहेत, त्यांची अवस्था आज बघितलेली आहे. जेव्हा हे समोर येतं की 100 कोटींपेक्षा जास्त, आता 1000-1500 कोटी एका स्मारकासाठी जे आज अस्तित्वात नाहीये, समुद्रामध्ये उभं करायचं, त्याच्यासाठी खर्च केले जातात, पण तुमच्यासारखा शिवप्रेमी जेव्हा ते किल्ले बघतो त्यावेळेस मग मनाला असं वाटतं की इतके पैसे यातले थोडे जरी या किल्ल्यांसाठी दिले तर ही खरी स्मारकं असतील शिवाजी महाराजांची. महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले बरेच गिर्यारोहक विविध किल्ल्यांवर कार्य करत असतात. त्यांचं कार्य म्हणजे साफसफाई करणं, टाकी साफ करणं, पण संवर्धनाच्या दृष्टीने ज्या काही परवानगी लागतात त्या पण आम्हाला मिळत नाहीये, आणि पैसा तो लागतोच. तो जर महाराष्ट्र शासनाने दिला तर आमच्या महासंघाच्या माध्यमातून बरेच जे संस्था काम करतायत ते विविध किल्ल्यांवर करतायत. पुरंदरवर करतायत, राजगडवर करतायत, रायगडवर करतायत, रांगण्याला करतायत, कोल्हापूरला, इतर ठिकाणी पण करतायत, म्हणजे वसई किल्ल्यावर करतायत. विविध ठिकाणी कार्य चालू आहे, पण आम्ही आमच्या परीने करतोय. फक्त आम्ही ते काही कचरा उचलणं, टाक्या साफ करणं एवढंच काम करतोय. तर त्याचं आहे ती स्थिती टिकवण्यासाठी आपल्याला पहिली गरज आहे संवर्धन करणं गरज आहे. जर संवर्धन झालं नाही तर कालांतराने ही तटबंदी सगळं ढासळणार आहे. तुम्ही जी इच्छाशक्ती दाखवताय त्याला फक्त सरकारनं त्यांच्या इच्छाशक्तीची जोड द्यायची गरज आहे, तरीही आपण हे किल्ले वाचवू शकतो, पण तेही दुर्दैवानं आपल्याला होताना दिसत नाहीये. आणि मग प्रश्न उपस्थित राहतो की इतकी सगळा ठेवा जर महाराष्ट्राला शिवाजी महाराजांनी दिला असेल तर खरंच स्मारक महत्वाचं आहे जे समुद्रामध्ये उभं राहणार आहे, की हे गड किल्ले संवर्धित करणं महत्वाचं आहे? याच विषयावर चर्चा सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतो, ब्रेक नंतर चर्चेवर परत येतोय. बघत रहा एबीपी माझा. शिवरायांचं स्मारक उभारणं हे महत्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवरायांनी ठेवलेले, जतन करून ठेवलेले गड किल्ल्यांचं संवर्धन करणं महत्वाचं आहे? आजचा आपल्या चर्चेचा विषय. कोल्हापूरहून ॲडव्होकेट गोविंद पानसरे सध्या आपल्यासोबत आहेत. पानसरेजी स्टुडिओमध्ये इथे माझ्यासोबत जे शिवप्रेमी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की स्मारक जरूर उभारा, पण जर स्मारकासाठी इतका पैसा देत असाल तर त्याच्या अगोदर जी खरा ठेवा शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांच्या रूपानं अवघ्या महाराष्ट्रात ठेवलाय तो संवर्धित करा, अशी मागणी सगळ्या शिवप्रेमींकडनं होते. यावर तुमचं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट अशी की आपण याचा विचार कोणत्या रीतीनं करावा या संबंधी मला काही म्हणायचं आहे. कोणत्या गोष्टीतून आपल्याला प्रेरणा मिळेल? अतिशय भव्य उंच असा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला तर त्यातून प्रेरणा जास्त मिळेल, की गडकिल्ले जे आहेत ते नीट जर ठेवले तर त्याच्यातून प्रेरणा जास्त मिळेल? मला स्वतःला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे, त्यांच्या विचाराकडे, त्यांच्या व्यवहाराकडे कोणतं जास्त प्रेरणादायी आहे असं जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर स्पष्ट आहे की गडकिल्ले जे आहेत ते जास्त प्रेरणादायी आहेत. तसा विचार केला तर गडकिल्ल्यांच्याकडे गेल्यानंतर तिथे अगदी चांगला ठेवलेल्या किल्ल्याकडे जरी आपण गेलो तरी सुद्धा तिथे जी प्रेरणा मिळते ती आपल्याला इतिहासाच्या आठवणीची प्रेरणा मिळते आणि त्याच्यामधून शिवाजी महाराजांचा विचार आपल्याला कळतो. दुसऱ्या बाजून आपण असा विचार केला पाहिजे की गडकिल्ले प्रेरणा कुणाला देतील आणि समुद्रातला भव्य पुतळा कुणाला प्रेरणा देईल? गडकिल्ले आज आपली मुलं, मुली, नागरिक सहजपणे जाऊ शकतात, येऊ शकतात आणि त्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळते. पण समुद्रामधला पुतळा हा कुणाला प्रेरणा देईल? हा तिथे जे कुणी बघायला जातील, जे पर्यटक येतील त्यांना ते प्रेरणा देतील. ज्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नसेल किंवा माहीत असेल तर तो फार कमी माहीत असेल आणि त्याच्यामुळे प्रेरणेच्या बाजूनं आणि कुणाला प्रेरणा मिळेल आणि या प्रेरणा कुठे उपयुक्त ठरतील या बाजूने जर विचार केला तर मला असं वाटतं की गडकिल्ल्यांचा त्यांचा विचार करणं हे जास्त याचं आहे. आणि एका गोष्टीबद्दल मला वाटतं दुमत असायचं काही कारणच नाही. आता त्याला एवढा जोर का आलाय? निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुकांच्या मध्ये मतं मिळवायची कशी याचं हे चाललेलं आहे. हे शिवप्रेम नसून मतप्रेम आहे.
शिवाजीच्या नावानं मतं मिळवण्याचा हा प्रकार आहे. आणि तू जर एवढं शिवाजीचं करत असशील तर त्याच्यापेक्षा मी जास्त करतो असं सांगण्याचा हा एक प्रकार आहे. आणि त्यातून मुळामध्ये अर्थातच तुम्ही जो मुद्दा स्मारकं सांगताय असावीत. की यामुळे मग नाही प्रेरणा त्यांची कुणाला स्मारकं, मिळणार नाही आहेत, त्या त्यांची स्मारकाला पुस्तकं. भेट देणाऱ्यांना पण मिळणार आहेत की खरोखर महाराष्ट्राचा ठेवा ज्यांनी जे जपतायत किंवा तो जपायला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, ज्यांना इतिहास माहित आहे त्यांना मिळणार. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. काळकुटे आपल्यासोबत आहेत छावा संघटनेचे. काळकुटेचे या सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारावासा वाटतो की तुमची संघटना असेल किंवा महाराष्ट्रातल्या आणखी काही संघटना असतील, या संघटना कायम असं म्हणतात की शिवाजी महाराजांचं स्मारक झालंच पाहिजे, राज्य सरकारनं ते लवकर केलंच पाहिजे. प्रश्न असा उपस्थित होतो, मग कोणताही राजकीय पक्ष किंवा तुमच्या संघटनेसारख्या संघटना शिवाजी महाराजांनी बांधून ठेवलेले हे गड किल्ले जपावेत किंवा त्यासाठी आर्थिक तरतूद करावी यासाठी कधी आंदोलन करताना का दिसत नाहीत? मी आपल्याला सांगू इच्छितो मॅडम, आमची संघटना असेल किंवा अनेक संघटना आहेत, युवराज संभाजीराजे आहेत, पुण्यातले श्रमिक गोजम मुंडे आहेत, संजय सावंत आहेत, आम्ही सगळ्यांनी बऱ्याच वेळा मुंबईला आंदोलनं केलेली आहेत की हे शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत, त्या गड किल्ल्यांचं संवर्धन करा. काही ठिकाणी निश्चितच पुनर्बांधणीची गरज आहे, ती पुनर्बांधणी सुद्धा केली पाहिजे. दुर्दैवानं सरकार या किल्ल्यांच्या या संवर्धनासाठी आणि पुनर्बांधणीसाठी निधी देत नाही. फक्त निवडणुका आला की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या असा उद्योग सर्वच पक्षातल्या सर्वच लोकांकडून. मग आधी गड किल्ल्यांचं संवर्धन करा आणि मग स्मारक बांधा अशी मागणी तुमच्याकडनं का होत नाहीये? तुम्ही फक्त स्मारकाचाच अट्टहास का करता? नाही ना, दोन्ही आमच्या मागण्या आहेत. आम्ही म्हणतो की अगोदर स्मारक तर करा सुरू, परंतु गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी दिला पाहिजे. यासाठी श्रमिक गोजम मुंडे यांनी हायकोर्टात काही लोकांनी याचिका दाखल केली आणि राज्य सरकारने फक्त 74 कोटीच्या आसपास पैसे दिलेत. त्यावेळेस आम्ही त्या पिटिशनमध्ये किमान 1 ते 2 हजार कोटी रुपयाची मागणी केली होती. परंतु दुर्दैवानं सरकारला इतर योजनेला पैसे आहेत द्यायला, परंतु ज्या शिवाजी महाराजांच्या नावावरती हे राजकारण करतात, हे राज्यकर्ते निवडणुका जिंकतात. दुर्दैवानं त्याच शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी असेल किंवा त्यांचे गड किल्ले जे आहेत ते गड किल्ले संवर्धनासाठी. काळकुटेची तुम्ही सोयीस्कर भूमिका घेताय. माझा प्रश्न स्पष्ट आहे, तुम्ही कधीही अशी मागणी का करत नाही की आधी गड किल्ले जे आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचं संवर्धन करा आणि मग शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सुद्धा पैसा उभा करा? अशी मागणी तुमच्याकडनं कधीही का पुढे येत नाही? फक्त स्मारकाचा हट्टास का? स्मारकाचा तर आता 10 वर्षात मागणी आली, परंतु गेल्या 25-30 वर्षापासून बऱ्याच संघटना आणि आम्ही सगळेजण अगोदर म्हणतो की गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, गड किल्ल्यांची दुरुस्ती झाली पाहिजे. गड किल्ल्यांना हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे आणि हा जगाला, इथं भारत देशात जे पर्यटक येतील, जगातल्या ज्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतील त्यात आणि जे आपले तरुण आहेत, युवक आहेत, विद्यार्थी आहेत, ते या गडावरती येतील. त्यावेळेस त्यांना महिलाविषयीचा दृष्टिकोन असेल किंवा आपला जे चांगली संस्कृती आहे, जी शिवाजी महाराजांनी चांगले विचार या समाजाला दिलेले आहेत, 18 पगड जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्यांनी कसं राज्य केलं हे त्यांच्या किल्ले आणि तिथं आल्यानंतर पाहायला मिळतं. म्हणून आम्ही आता पुन्हा या आपल्या माध्यमातून राज्य शासनाला आणि पुरातत्व खात्याला विशेष करून मागणी करतो आहोत की यांनी अगोदर गड किल्ल्यांचं संवर्धन जरूर केलं पाहिजे. यासाठी आम्ही सगळेजण तशी मागणी करायला तयार आहेत. आणि दुर्दैवानं पुरातत्व खातं जे दिल्लीचं आहे ते राजस्थान मधल्या किल्ल्यांना पैसे देतं, परंतु महाराष्ट्र द्वेष ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचलाय. काळकुटेजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. खरं तर हे सगळे प्रश्न आपल्याला विनायक मेटे यांना विचारायचे होते, कारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी गेले काही दिवस ते अत्यंत आग्रही आहेत, त्यासाठी आंदोलनं करतायत. मात्र आज जेव्हा हा प्रश्न शिवप्रेमींकडून उपस्थित केला जातोय त्यावेळेस त्याला उत्तर देण्यासाठी मात्र विनायक मेटे यांनी वेळ देऊनही यायला नकार दिलेला आहे. अमोल, जेव्हा हा सगळा मुद्दा समोर येतो, पुरातत्व खात्याचे बोर्ड सगळ्या किल्ल्यांवर अगदी जातीनं लावले जातात. एकीकडे बोर्ड लावायचे, दुसरीकडे जर कोणी स्वेच्छेनं काही करत असेल तर त्यालाही परवानगी द्यायची नाही, आणि तिसरीकडे स्मारकासाठी पैसा गोळा करायचा पण किल्ल्यांसाठी पैसा द्यायचा नाही. एकूणच सरकार राजकारण या सगळ्या मुद्द्यांमधनं साधू पाहते असं दिसते. मला एक साधा प्रश्न असा विचारायचा आहे, कुठल्याही शिवभक्ताने, भले तो स्मारकासाठी प्रयत्न करणारा असेल किंवा तो संवर्धनासाठी प्रयत्न करणारा असेल, यांनी स्वतःला फक्त हा एक प्रश्न विचारावा की 190 नाही 380 मीटरचा जरी पुतळा उभारला तरी त्या पुतळ्याच्या पायावर डोकं ठेवल्यावर प्रेरणा मिळेल की रायगडावरच्या शिवाजी महाराजांच्या पवित्र समाधीवर डोकं ठेवल्यानंतर ती प्रेरणा मिळेल? हा जर साधा प्रश्न प्रत्येकाने विचारला तर प्रत्येकाला याचं उत्तर मिळेल. राहिला प्रश्न पुरातत्व खात्याचा. आम्ही दुर्ग संवर्धक महासंघाच्या माध्यमातून या किल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्रभर काम करतो. महाराष्ट्रातल्या जवळपास 127 संघटना यामध्ये सहभागी आहेत.
आता घनगडच्या किल्ल्याचं जे काम सुरू आहे तिथे आर्किओलॉजीच्या परवानगीनं एक्सकव्हेशन सुरू आहे. तर आर्किओलॉजीने याला केवळ 5,000 रुपयांचा निधी दिलेला आहे, जे 90 दिवसांचं काम आहे. सगळी आर्किओलॉजीची टीम तिथे असणार आहे डेक्कन कॉलेजची, आणि 90 दिवसांच्या कामासाठी 5,000 रुपयांचा निधी आहे. हे संपूर्ण दुर्ग संवर्धक महासंघ स्वतःच्या ताकदीवर करत आहे, कारण आमचं एक वेगळं म्हणणं आहे की लोकवर्गणी आणि लोकसहभागातून किल्ले संवर्धन होऊ शकतं. महाराज फक्त सरकारचे नाहीत, महाराज तुमचे आमचे सगळ्यांचे आहेत. आमची सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की पुरातत्व खात्याकडे मनुष्यबळ नाही ही प्रत्येक वेळी मागणी केली जाते. जे मी सांगतो हे प्रत्येक अनुभवातून सांगतो. जसं जीवधनच्या किल्ल्यावर आम्हाला शिडी बसवायची होती, आम्हाला सांगण्यात आलं शिडी सँक्शन आहे, पण आमच्याकडे मनुष्यबळ नाही. जे 2 वर्ष प्रलंबित काम होतं ते दुर्ग संवर्धक महासंघानं 7 दिवसात करून दाखवलं. तर मनुष्यबळ आमच्याकडे आहे. जर महाराजांच्या नावानं तुम्ही जर महाराष्ट्रातल्या तरुणाला साथ घातली तर महाराष्ट्रात तरुण नक्कीच प्रतिसाद देईल. फक्त त्यासाठीचा जो लाल फितीचा कारभार आहे, जसं सर म्हणाले बागवे सर, तो लाल फितीचा कारभार सुसह्य करून द्या. तोही होत नाहीये. ठोसरजी, तुम्हालाही असं वाटतं की किमान फक्त सरकारनं हाक जरी मारली तरी लाखो तरुण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं संवर्धन करण्यासाठी येतील? फक्त हात नाही तर निश्चित पैशाची सुद्धा मदत होईल. पण सरकारची इच्छाशक्ती कधीच दिसली नाही असा अनुभव आलाय. सरकारकडे मुळात इच्छाशक्ती नाहीये, हे गेले 52 वर्ष आपण बघतोय. 1961 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून आत्तापर्यंत हा महाराजांचा मानबिंदू असलेला, महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला रायगड किल्ला हा अजूनही सेंट्रल आर्किओलॉजीच्या अंडर आहे. 52 वर्षात जर का सरकारची इच्छा असती तर त्यांनी तो स्टेट आर्किओलॉजीकडे घेतला असता. आज रायगडावरती कोणताही छोटासा कार्यक्रम जरी करायचा झाला तरी अजूनही आम्हाला दिल्ली शहरासमोर तिथे नाक घासावं लागतं, त्यांच्या नाकदुऱ्या काढायला लागतात, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला लागतं. जे छत्रपतींनी नाकारलं ते आज आमच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला आजही करायला लागतंय. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. जसं मी मगाशी म्हटलं की रायगड हे जगातलं पहिलं आश्चर्य ठरेल. त्याच्यावरच्या वास्तू जर का पूर्ववत केल्या गेल्या, त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारची तिकडे आपण यंत्रणा राबवली गेली, त्याच्यासाठी तिकडे आपण थिएटर उभारलं ज्याच्यामध्ये छत्रपतींच्या विषयक चित्रपट, स्लाइड शो दाखवले जातील. त्यांचे जे सहकारी होते ज्यांनी प्राणार्पण केलं कोणत्याही प्रसंगाची, कोणत्याही पदाची आणि कोणत्याही एका पैशाची अपेक्षा न करता, त्या सहकाऱ्यांची नावं, त्यांची माहिती, त्यांचं कर्तृत्व हे आपण तिथे लोकांसमोर त्या दालनात ठेवू शकतो, त्या दाखवू शकतो. आज 7 आश्चर्य जगात जी गणली जात आहेत त्याच्यापेक्षा आमचा हा मराठी मातीतला रायगड हा पहिलं आश्चर्य ठरू शकतं. फक्त इच्छाशक्तीचा अभाव आहे, त्याच्यामुळे घडत नाहीये. आणि गेली 52 वर्ष आम्ही ते सहन करतोय, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. फक्त ऍड असं करा असं वाटतं की जो पुतळा उभारला जातो त्याची जी प्रेरणा आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. स्वातंत्र्याचा पहिला उद्गार जिथे घुमला, लोकशाहीची एक ज्याला आपण म्हणतो बीज जिथे रोवली गेली, जिथे रयतेचं राज्य साकारलं गेलं, तो रायगड 1818 साली इंग्रजांच्या ताब्यात गेला. आणि 1822 सालचं इंग्रजांची पत्र उपलब्ध आहेत ज्यामध्ये महाराजांच्या किल्ल्यांवरची बांधकामं पाडली जावीत, त्यांचे भुयारी मार्ग नष्ट व्हावेत, यासाठी इंग्रजांनी हा GR काढण्यात आला होता. आणि रायगड उद्ध्वस्त करण्यामागचं इंग्रजांची मानसिकता ही होती की या भूमीच्या छाताडावर आम्हाला नाचायचं असेल तर या भूमीत प्रेरणास्थान उभं राहता कामा नये. कारण शिवाजी महाराज इज द ओनली किंग इन द एंटायर वर्ल्ड हु वॉज नॉट बॉर्न ॲज अ किंग, who never betrayed anyone to become a king, who sworn himself as a king, and when he passed away till that time he was a king. एवढं मोठं प्रेरणास्थान आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीची राजधानी नष्ट व्हावी म्हणून इंग्रजांनी सोयीस्कर या गोष्टी केल्या. आणि जेव्हा इंग्रज देश सोडून गेले तेव्हा इंडियन आर्किओलॉजी जी होती ती सेंट्रल आर्किओलॉजीमध्ये कन्वर्ट झाली आणि आजही रायगड तिथेच राहिला. आणि जे सर म्हणतात ते दुर्दैव अजून दिल्लीच्या नागपूर. आणि अमोल, जसं तुम्ही म्हणताय तसं रायगडावर जेव्हा केव्हा आपण पाऊल टाकतो त्यावेळेस जो अमोलनं आता इतिहास सांगितला, इंग्रजांनी ज्या पद्धतीनं रायगड नासधूस केली, तो किल्ला जितके दिवस जळत होता हे नुसतं ऐकलं जरी ना त्या रायगडाच्या पायरीवर गेल्यावर तेव्हा सुद्धा प्रत्येकाच्या अंगावर अगदी शहारे उभे राहतात. आज जेव्हा त्या रायगडाचा इतिहास किंवा रायगडाची अवस्था आपण बघतो त्यावेळेस प्रत्येकाच्या मनात येतं की हा इतिहास आपण का जपू शकत नाही आहोत. याला फक्त सरकारची अनास्था कारणीभूत आहे असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस आपले हात तिथे गेलेले असतात मदतीसाठी, पण सरकार मदत करत नाही अशी सगळ्या शिवप्रेमींची भावना आहे. आणि ही भावना जर कळकळीची असेल तर मग मात्र सरकारला नक्की विचार करावा लागेल की आधी स्मारक महत्वाचं की महाराष्ट्रामध्ये असलेले शिवाजी महाराजांचे हे गडकिल्ले महत्वाचं. याच मुद्द्यावर पुन्हा येणार आहोत. बघत रहा एबीपी माझा. आपण बघताय एबीपी माझा.
महाराष्ट्रामध्ये असलेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन आधी करायचं की शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा अट्टहास करायचा, हा प्रश्न आज अवघ्या महाराष्ट्रामधनं विचारला जातोय. विशेषतः गिरीप्रेमींकडनं, शिवप्रेमींकडनं सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला जातो. राजन बागवे आपल्यासोबत आहेत. बागवेजी, 90 मीटरची उंची होती, ती आता 190 मीटर पर्यंत पोहोचवली आहे. 100 कोटींचा खर्च होता, 1,500 कोटींपर्यंत पोहोचवलेला आहे. ही कामं वेगात होत आहेत, निवडणुका आल्यावर होत आहेत. मात्र जेव्हा तुम्ही म्हणता की या किल्ल्यावर आम्हाला थोडंसं काम करायचंय, महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची संख्या तर अगणित आहे, पण किमान काही किल्ल्यांसाठी तरी, जे किल्ले की सगळ्यांच्या नजरेत असतात, जे किल्ले विशिष्ट वास्तुपाठ म्हणून आपल्या समोर येतात, त्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार थोडेही पैसे देत नाही. महाराष्ट्रात जवळजवळ 410 किल्ले आहेत, परिचित अपरिचित 410 किल्ले आहेत. पण ठराविक जे प्रमुख किल्ले आहेत, किंबहुना जिल्ह्यामधला एक जरी किल्ला आपण मॉडेल फोर्ट म्हणून घेतला तर एक आपला इतिहास, महाराजांचा इतिहास आपण तरुणांना देऊ शकतो. आणि महाराजांनी जे स्वराज्य मिळवलं हे गड किल्ल्यांवरूनच मिळवलंय. म्हणून इंग्रजांनी ते गड किल्ले तोडले का, तर फंद फितुरी होऊ नये आणि महाराजांसारखा कोणीतरी येऊ नये म्हणून ते गड किल्ले तोडले. तर ते गड किल्ले टिकवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही राजगडच्या संदर्भात प्रयत्न करतो आहोत. आमचा एक मॉडेल फोर्ट करायचा प्रयत्न आहे. बरीच चर्चा झालेली आहे. बरेच आर्किटेक्ट्स आणि यांच्याशी चर्चा करून एक प्रकल्प आम्ही तयार करतो आहोत. लवकरात लवकर आम्ही तो महाराष्ट्र शासनाला सादर करणार आहोत. ॲडव्होकेट पानसरे आपल्यासोबत आहेत. पानसरेजी, 90 मीटर वरून एकीकडे सरकार पुतळ्याची उंची आम्ही 190 मीटर म्हणजे इतका भव्य करू अशी म्हणते, दुसरीकडे गड किल्ल्यांची ही अवस्था आहे. पुतळ्याची उंची वाढवताना एकूण सरकारची उंची मात्र कमी होताना दिसते. नाही, सरकारला मतं मिळवायची आहेत, मी अगोदर म्हणालो त्याप्रमाणे. आणि मला वाटतं थोडक्यात जरी सांगायचं म्हटलं तरी 190 किंवा 180 मीटरचा जो काही पुतळा होणार आहे ते पर्यटन स्थळ असणार आहे. आणि किल्ले जे आहेत हे प्रेरणास्थळ आहेत. तुम्हाला पर्यटन स्थळाला प्राधान्य द्यायचं की प्रेरणा स्थळाला प्राधान्य द्यायचं, असा मुद्दा आहे. आणखी एका गोष्टीकडे मी आपलं आणि आपल्या मार्फत सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो की महाराष्ट्र सरकारने वारंवार प्रयत्न करून सुद्धा शिवाजी महाराजांचं सर्वमान्य होईल अशा रीतीचं अधिकृत चरित्र आपण तयार करू शकलेलो नाहीत. आतापर्यंत केलेले जे काही प्रयत्न होते त्याच्यावर पैसे खर्च झाले. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, प्रतिमा पाहिजे आहेत का विचार पाहिजे आहेत. आणि प्रतिमा जर पाहिजे असतील तर मग ते 190च्या केल्या काय किंवा 901च्या केल्या काय. तुम्हाला जर विचार हवा असेल, शिवाजी महाराज हे त्यांच्या उंचीपेक्षा सुद्धा त्यांच्या विचारांची उंची लोकांच्यापर्यंत जर पोहोचवायची असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. हा पर्याय ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पर्यटन स्थळ हवंय का प्रेरणा स्थळ हवंय. पण प्रेरणा ज्याप्रमाणे निर्जीव वास्तूकडून मिळू शकतात, कारण त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं हे आपल्या लक्षात येतं. पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा खरा इतिहास हा लोकांच्या समोर आला पाहिजे. माझ्या मते आज सुद्धा शिवाजी महाराजांची सामान्य जनमानसामध्ये असलेली जी प्रतिमा आहे ती इतिहासाची इमान असलेली प्रतिमा नाही, विकृत प्रतिमा. आणि त्या प्रतिमांच्या आधारे ते हत्यार वापरून आपापसामध्ये दंगे करण्याचं चालू आहे. आणि ते दंगे दरवर्षी होत आहेत आणि ते दंगे सुद्धा निवडणुकीच्या काळामध्येच होत आहेत. शिवाजी महाराज हे काहीतरी इस्लाम विरोधी होते आणि ज्यांना इस्लाम विरोधी राजकारण करायचं असेल, मुसलमानांच्या विरुद्ध राजकारण करायचं असेल, ते शिवाजी महाराजांचा वापर करतायत. याचा आपण काय करणार आहोत, प्रतिमा उभ्या करा, पुतळे उभे करा, पण त्याचबरोबर त्यांच्या जे काही सत्य विचार होते ते केले पाहिजेत. आज जे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करतात ते असं म्हणू शकतात काय की आम्ही रयतेचं राज्य करतो आहोत, रयतेच्या हितासाठी राज्य करतो आहोत. रयत म्हणजे केवळ सामान्य मनुष्य नव्हे, रयत म्हणजे कष्ट करून जगणारा मनुष्य, रयत म्हणजे शेतामध्ये राबणारा शेतकरी, त्याचा काही विचार आपण करत नाही आणि केवळ पुतळे आपण उभे करतो आहोत. म्हणजे रयतेच्या हिताचा विचार न करता पुतळे उभे केले म्हणजे शिवाजी महाराजांचं जे काही आपलं देणं असेल ते आपण देणं दिलं असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून मला असं वाटतं इतिहासातनं प्रेरणा घेण्यासाठी इतिहासातलं कार्य आणि इतिहासातला विचार, शिवाजी महाराजांचा विचार हा पुढे नेला पाहिजे. केवळ मुंबईला समुद्रामध्ये जर असं पर्यटन स्थळ तयार केलं तर त्याच्यामुळे लोक जास्त येतील, पैसे कदाचित 2 जास्त मिळतील, पण प्रेरणा कशाच्या मिळतील.
प्रेरणा काही तुम्हाला तुमचे हे सगळे प्रश्न मी विनायक मेटेंना विचारते. विनायक मेटे दूरध्वनीवर सध्या आपल्यासोबत आहेत. विनायकजी, ज्या पुतळ्यासाठी तुम्ही आग्रही आहात त्या पुतळ्यासंदर्भात जे प्रश्न पानसरेंनी उपस्थित केलेत, काय म्हणाल याच्यावर? नाही, राणे मॅडम, मी पहिलं एक आपल्याला सगळ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम मी या चर्चेमध्ये सहभागी सुरुवातीपासूनच होण्याची माझी मनापासूनची इच्छा होती. परंतु दुर्दैवाने मी दिल्लीला काल आम्ही मराठा आरक्षणाचा मेळावा त्या ठिकाणी मोठा होता, त्याच्यामुळं आणि तिथून यायला माझं विमान लेट झालं. आता सुद्धा मी एअरपोर्टवरून आता उतरल्याबरोबर आपल्याला फोन लावलाय आणि मी आपल्या समोर बोलतोय. एक त्यामुळे मी जाणीवपूर्वक तिथं आलो नाही असं अजिबात नाही. राहिला प्रश्न आता आपला महत्वाचा विषय जो आज आहे तो, मला कल्पना नाही आता कोणी कोणी काय काय विचार व्यक्त केले तिथे किंवा काही नाही, परंतु याच्या मागची भूमिका जी आहे, गेल्या जवळपास 30 वर्षापासून आम्ही सातत्यानं हा प्रयत्न करतोय. आणि माझी आपल्याला आणि सगळ्यालाच एक नम्रपणाची विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये, हे कृपा करून लक्षात घ्या. हे स्मारक आहे. स्मारकामध्ये आणि पुतळ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळं पुतळे आपले गावागावामध्ये, गल्ली गल्लीमध्ये आणि सगळ्याला जिथे पाहिजे तिथं आणि मनामनामध्ये सुद्धा पुतळे आहेत. पण स्मारक मात्र या देशामध्ये नाही, जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठेही नाही. जे काही आपले वक्ते किंवा अन्य अनेकांच्या मनामध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराज जे आपले दैवत आहे, या दैवताची प्रेरणा जे पानसरे साहेब आता बोलत होते, ही प्रेरणा लहान मुलांना सुद्धा मिळावी. पण आज प्रेरणा मिळणारे स्तोत्र आपल्याकडे किती आहेत याचा विचार आपण प्रथम सर्वांनीच करणं गरजेचं आहे. या सगळ्या इथे चर्चेमध्ये सहभागी झालेल्यांचं मेटे साहेब हेच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जागोजागी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात जे गड किल्ले ते खरे प्रेरणास्त्रोत आहेत की तुम्ही जे आम्ही पुतळा म्हटलं, तुम्ही स्मारक म्हणताय, ते खरं प्रेरणास्थान असेल? हाच सगळ्यांचा प्रश्न आहे. तुम्ही ते पुतळे म्हणताय, स्मारक मी म्हणतोय, त्याच्यामध्ये फार जमीन आसमानचा तुमच्या म्हणण्यामध्ये आणि आमच्या याच्यामध्ये भावनेमध्ये जो फरक आहे ना, तो फार मोठा फरक आहे. की स्मारक काय आहे आमच्या मनामध्ये किंवा आमच्यामध्ये, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांचं जीवन चरित्र कसं कसं पुढे होत गेलेलं आहे ते त्यामध्ये स्मारकामध्ये येणं गरजेचं आहे आणि आलं पाहिजे. हा आमचा आग्रह नाही. पण खरं तर मला विनायक मेटेंशी मला वाटतं आपला संपर्क तुटलेला आहे. खरा प्रश्न हा आहे की शिवाजी महाराजांचं अख्खं आयुष्य ज्या किल्ल्यांवर व्यतीत झालं त्या किल्ल्यांकडे एकीकडे दुर्लक्ष करायचं आणि दुसरीकडे असं म्हणायचं स्मारक किंवा पुतळा, जो काही वाद त्यांनी आता जे 2 शब्दच्छल केला असेल, पण तिथे मात्र प्रेरणा देईल. अमोल पट्टे, काही अंशी नाही. अशासाठी की जर मुंबईमध्ये जर प्रेरणास्थान असेल आणि जर माझा विदर्भातला शेतकऱ्याच्या मुलाला ती प्रेरणा हवी असेल तर त्याला परवडेल का मुंबईत येणं? आणि पुन्हा 1,500 कोटींचं तिकीट जे काय लावतील ते खर्च करून आतमध्ये जाणं. आपण किल्ल्यांचे जे प्रकार आहेत, गिरिदुर्ग आहेत, वनदुर्ग आहेत, जलदुर्ग आहेत, किनारी दुर्ग आहेत, भुईकोट किल्ले आहेत, यातले 2-2 किल्ले का निवडत नाही? किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणचा एक किल्ला आपण निवडूयात किंवा प्रत्येक महसूल विभागातला किमान एक किल्ला आपण निवडूयात आणि त्या किल्ल्याचं जर पुनर्बांधणी झाली, त्या किल्ल्याला जर पूर्ववत रूप देण्यात आलं तर मला वाटतं डिसेंट्रलायझेशन ज्याला आपण म्हणतो की हा रोजगार किंवा हा जो इन्कम आहे हा फक्त मुंबईपुरता मर्यादित न राहता वेगवेगळ्या महसूल विभागात पोहोचेल, तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल. एक ब्युटी आहे आपल्या किल्ल्यांची की आता लोहगड तुंग तिकोणा जर घेतला तर त्याच्यामध्ये पवना डॅम आहे, पवना धरण आहे, किंवा तुम्ही शिवनेरी चावंड जीवधन घेतला तर तिथे माणिकडोचं धरण आहे. अशा अनेक किल्ल्यांच्या जवळ धरण आहे, अगदी कोयना धरणापासून ही धरणं आहेत. तर यातलं जलपर्यटन आणि दुर्ग पर्यटन, दुर्गातून जी पानसरे साहेब म्हणाले ती प्रेरणा मिळायलाच हवी. त्याचबरोबर पर्यटकांसाठी ते एक ठिकाण असायला हवं ज्यातून स्थानिकांना एक मोठा रोजगार उपलब्ध व्हायला हवा. त्यातून युवा पिढीसमोर एक फार महत्वाची गोष्ट ही आहे की आजच्या युवा पिढीची अवस्था ही पाण्याच्या प्रचंड साठ्यासारखी झाली आहे, ज्याला एक विधायक आउटलेट असणं गरजेचं आहे. जर तो साठा फुटला तर तो प्रलय येतो आणि जर त्याला विधायक जर चॅनल मिळाला तर त्याला कॅनॉल म्हणतात, त्याला कालवा म्हणतात, ज्याच्यामध्ये नंदनवन फुलवता येतं. महाराजांच्या विचारांनी जर जायचं असेल तर या तरुणाईच्या हातात एक विधायक काम द्या, या तरुण वर्गाला हे विधायक काम उपलब्ध करून द्या. सरकारनं पाठीराखे म्हणून लोकाश्रय याला नक्की मिळेल, याला राजाश्रय सुद्धा द्या. आणि महाराजांची जी
विचार आहेत, महाराजांच्या ज्या भावना आहेत, म्हणजे स्मारकाच्या ठिकाणी या किल्ल्याच्या ठिकाणी जसं सर म्हणाले तसं ती शिल्पचित्र असू शकतात, त्यामध्ये एक ऑडिओ व्हिज्युअल एड असू शकतो, त्यामध्ये एक सुसज्ज वाचनालय असू शकतं ज्यामध्ये महाराजांविषयी अनेक इतिहासकारांनी संशोधकांनी लिहिलेल्या ग्रंथांचं पुस्तकांचं त्यामध्ये उपलब्धता असू शकते, त्यामध्ये विविध व्याख्याते आहेत, विनायक शिवशाहीर मेटे आहेत. आपल्यासोबत पुन्हा एकदा थ्रू झालेले आहेत. मेटेजी, ज्या शिवाजी महाराजांच्या अवघ्या जीवनाचा इतिहास उलगडून दाखवण्याबद्दल तुम्ही म्हणताय, खरं तर मला प्रश्न असा तुम्हाला विचारावासा वाटतो की शिवाजी महाराज खरोखर जिथे जगले, जिथे त्यांनी राज्यकारभार केला, जिथे त्यांनी रयतेला आपला संदेश दिला, त्या शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत तिथून खरे प्रेरणा मिळेल, तिथे त्यांचं जीवन जिथे ते वावरले तिथून खरं कळेल, की तुम्ही जे कृत्रिम स्मारक उभारू पाहताय त्याच्यातून तुम्हाला स्वतःला शिवप्रेमी म्हणून काय वाटतं? पहा, एक दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज जिथं जगले आणि जिथं त्यांनी सर्व कर्तृत्व गाजवलं, ते जे स्फूर्तीस्थान आपले आहेत, मग रायगड असेल, शिवनेरी असेल, प्रतापगड असेल, सिंहगड असेल, असे अनेक सगळे जे त्यांचे बलस्थानं होते, ह्या सगळ्याचं जतन तर झालं पाहिजे, त्याच्यात दुमत असायचं काही कारण नाहीये. परंतु आपल्या देशातले आपल्या काही आपण प्रॅक्टिकल प्रश्न हाच आहे की ते अगोदर व्हायला हवं की नको, ते अगोदर व्हायला हवं की नको? अगोदर मला बोलू द्या, नंतर आपण बोला मॅडम. काय मुळामध्ये प्रश्न असा आहे की आपल्याला जरी ते वाटलं तरी तिथली ती प्रक्रिया सुरू करणं गरजेचंच आहे. पण त्याचबरोबर मुंबईमध्ये देशामधून, राज्यामधून, विदेशामधून सुद्धा जी मंडळी येणार आहेत आणि जे प्रेरणा घेणारी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या समोर कर्तृत्व आणि प्रेरणा हे जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मुंबईमध्ये स्मारक होणं आवश्यक आहे. हे आपण हे पाहतो. आज अनेकांना आपल्या मुलाबाळांची सुद्धा मुलं मुली म्हणजे स्वतःला अतिशय अभिमानी वाटते, यांची सगळी मुलं मुली बहुतांशी मंडळींची इंग्रजी स्कूलमध्ये जातात. तिथं किती शिवाजी महाराजांबद्दल माहिती. हे महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवर नाही का साध्य होणार? मेटेजी, प्रश्न खूप सोपा आहे. जे तुम्ही म्हणताय ती भावना तुमची पोहोचले, भावना पोहोचले. प्रश्न हाच आहे की मग हे महाराजांच्या किल्ल्यावर नाही का शक्य होणार? यासाठी स्मारकच हवंय का? स्मारकाचाच का अट्टहास? प्रश्न भावना पोहोचून नाहीये, प्रश्न प्रॅक्टिकल सुद्धा आपण बघितले पाहिजेत. हे पहा की ह्या गोष्टी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून रायगडावर जातो, या विविध किल्ल्यावर जातो, तिथलं किती लोक तिथे येतात. कारण आताच्या काळामध्ये जे जीवन झालेलं आहे हे जीवन प्रत्येकाचं फार कठीण. बरं ठीक आहे, याला प्रशांत ठोसर यांना काही उत्तर द्यायचंय. प्रशांत ठोसर यांना उत्तर द्यायचं. थोडंसं थांबवते मेटेजी. प्रशांत ठोसर यांना उत्तर द्यायचं. अगदी थोडक्यात, वेळ संपली. हो, मुळात जी रायगडाची माती आहे त्याच्याबद्दल कविवर्य बापटाने असं म्हटलं की धिक तुमचे स्वर्गही साथी, इथली चुंबी नवी माती, या मातीचे कणलोहाचे तृणपात्यांना खडग काळा, कृष्णेच्या पाण्यातून अजूनही वाहत असे लाव्हा सगळा. आज रायगडाची माती कपाळाला लावणं आणि एखाद्या त्या स्मारक असो किंवा तो पुतळा असो किंवा तो परिसर असो, तिथे जाऊन आपण नुसतं तिकडे जाऊन येणं, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ज्या रायगडावरती महाराजांनी देदीप्यमान यश मिळवलं, तिथे स्वतःचा तो राजाभिषेकासारखा सुवर्ण क्षण, जो दैव दुर्लभ क्षण आहे, तो तिथे घडला. महाराजांचं देहावसान, त्यांचं निधन तिथे झालं. त्यांचा दक्षिण दिग्विजय तिथून त्यांनी सुरुवात केली आणि ते यशस्वीपणे परत आले आणि त्या दक्षिण दिग्विजयामध्ये जिंकलेल्या प्रदेशामुळे 27 वर्ष महाराजांच्या निधनानंतर मराठी रयत ही औरंगजेबाला लढत दिली तिने. आणि हे सारखं जर का पवित्र ठिकाण आपण जर का पूर्ववत केलं नाही तर हा दोष आपल्याकडेच येतो असं मला वाटतं. मेटेजी, हा बोला. हॅलो, तुम्ही ठोसर यांची प्रतिक्रिया ऐकली? हो हो. काय म्हणाल याच्यावर? मग नाही, निश्चितपणे असं त्यांच्या भावना निश्चितपणाने योग्य आहेत. त्यांच्या जशा आहेत तशा आमच्या आहे आणि सगळ्या जनतेच्या भावना त्या. परंतु त्याचबरोबर असा विषय आहे की मुंबईमध्ये जे त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत अशा मंडळींच्या समोर, पुढच्या पिढीच्या समोर तुम्ही काय ठेवणार आहेत? कुणाचा मेटेजी, खरं तर वेळ संपलेली आहे. तुम्ही या चर्चेमध्ये सुरुवातीपासून सहभागी झाला असतात तर कदाचित या सगळ्या मुद्द्यांवर नाही मेटेजी, मला तुम्हाला थांबवावं लागतं कारण वेळ संपले. कदाचित सुरुवातीपासून तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाला असतात तर या मुद्द्यांवर चर्चा झाली असती. तुम्ही जो मुद्दा मांडताय तो खरं तर या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसते की कुणालाही तो पटलेला नाहीये. कारण महाराष्ट्रातला असा कोणताही भाग नाहीये की जिथे शिवाजी महाराजांचे किल्ले आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यांचा वावर आपल्याला पाहायला मिळत नाही. महाराष्ट्रातली अशी व्यक्ती सापडणार नाही की ज्याच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्यानंतर प्रेरणा आणि जाज्वल्याची भावना येणार नाहीये. प्रश्न हा आहे की ही प्रेरणा आणि ही जाज्वल्याची भावना त्यांनी ज्या गड किल्ल्यांच्या रूपानं
आपल्यासमोर ठेवलेली आहे. ते गडकिल्ले आपण सांभाळणार आहोत की शिवाजी महाराजांचा पुतळा 90 मीटरचा असावा की 190 मीटरचा असावा, 100 कोटी रुपये त्यावर खर्च करावेत की 1,500 कोटी त्यावर खर्च करावेत, यावर राजकारण करणार आहोत. हे मुद्दे महत्वाचे आहेत. तरुणाई समोर आपण कोणते आदर्श ठेवतो याचा विचार राज्य सरकारला या निमित्तानं करावाच लागेल. या चर्चेमध्ये हे सगळेजण सहभागी झाले आणि आपापली मतं मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. माझा विशेष मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा एबीपी माझा.